फुलवारी गीतो की नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यात माझा प्रयत्न असा होता की आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी, की सनराईज, जुगजुग गाडी किंवा आई. एक गाणं मी त्याच्यात केलं होतं, चंदा मामा गोल मटोल कुछ तो बोल, अरे कुछ तो बोल, कल थे आधे आज हो गोल, खोल भी दो अब अपनी पोल, रात होते ही तुम आ जाते, संग साथ सितारे लाते, लेकिन दिन में कहाँ छुप जाते, कुछ तो बोल, कुछ तो बोल, कुछ तो बोल. मस्त. तो सोपी थीम आहे ना, की तू रात्री तर दिसतोस आणि कधी अर्धा कधी पूर्ण जातोस तरी कुठे दिवसा. मस्त. आणि मग हे आधी गाणं शिकवायचं, मग मुलांना विचारायचं की ह्याच्यात कुठले सूर होते. तर ते लगेच तर नाही सांगू शकणार, पण मग तुम्हाला ग्राफ काढता येईल का गाण्याचा, की चंदा मामा नुसता हात हलवा की सूर खाली आला का वर गेला, की मुलांना बरोबर कळतं की सेकंड सूर खाली होता. बरोबर. चंदा, हे त्यांच्याकडनं 3-4 वेळेला हातवारे करून घेतल्यावर मग सानी सारे सा सा प म प ध प प असं नोटेशन म्हणून घ्यायचं. मग हळूहळू त्यांना सांगायचं की हे जे काय तुम्ही गायलात तो एक थाट होता, ह्या थाटाचं नाव आहे खमाज, या खमाज थाटात नी कोमल आहे. बरोबर. कोमल म्हणजे काय, अर्धा सूर खाली आहे. असं जेव्हा आपण जर्नी घेतो ना, तेव्हा त्यांना ते मी वही घेऊन सारे ग म प ध नी कोमल अंडरलाईन हे गरज नाही, प्रेशर नाही आहे मुलांवर, पण ऍट द सेम टाइम बडबडगीत नाही आहे. बरोबर. इट इज लीडिंग देम टू राग संगीत.